सुनील प्रभुजी। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शोक प्रस्ताव या ठिकाणी मांडला, त्या शोक प्रस्तावामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या शोक प्रस्तावाला पाठिंबा मला द्यावा लागेल यावरती कधी माझा विश्वासच बसत नाही। अध्यक्ष महोदय, 28 जानेवारी या महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी दिवस। महाराष्ट्राला ज्या एका नेत्याची, सर्वसामान्य माणसाचं हित जपणाऱ्याची, कष्टकऱ्यांना न्याय देणाऱ्या आणि शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या ज्या नेत्याची गरज होती, त्याच नेत्याला अजितदादांना नियतीने आणि काळाने हिरावून नेलं। अध्यक्ष महोदय, मला आजही आठवतं की 28 तारीखला बीडच्या आमच्या एका कार्यकर्त्याचा मला फोन आला आणि फोनवरून त्याने मला ती घटना सांगितली। माझा विश्वास बसत नव्हता आणि त्यानंतर वृत्तवाहिनीवरती या सगळ्या घटनेचा उल्लेख झाला। अध्यक्ष महोदय, अजितदादांच्या गुणवैशिष्ट्याचे अनेक पैलू आज सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी या ठिकाणी सांगितले। मला आठवते की उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा दादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेच्या शिवसेना पक्षाचा मुख्यप्रमुख म्हणून मी विधिमंडळाचं कामकाज बघत होतो आणि त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये दादांसोबत काम करण्याचा मला बऱ्याच वेळेला योग आला आणि विधिमंडळाचं कामकाज किती काटेकोरपणे दादा करत होते आणि किती पाठपुरावा त्यांचा असायचा हे देखील मी त्यांच्याकडनं शिकलो। आणि त्यानंतर अनेक वेळा जेव्हा म्हणून दादांना भेटलो त्या त्यावेळेला जे काम असेल त्याच्यावरती हरगबीपणाने उत्तर द्यायचं, होत असेल तर हो म्हणायचं, नाही तर स्पष्ट होणार नाही असं सांगायचं, हा त्यांचा स्वभाव होता। आज अजितदादा पवार आपल्यात नाहीत यावर आपला विश्वास कोणाचाच बसत नाही। अजित पवार यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच कोणी भरून काढू शकत नाही। हे अजितदादा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा दादा माणूस होते। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये बरीच राजकीय उलथापालथ झाली, राजकीय वातावरण गंभीर झालं। त्यात अजितदादांनी कधीच आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत हे सांगायला मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं। बोलताना त्यांनी कधी पातळी सोडली नाही। राजकीय प्रवासात त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या वाटा निवडल्या तरी देखील वैयक्तिक संबंध त्यांनी कधी दगडू दिले नाहीत आणि कुटुंब असेल त्यातही त्यांनी कधी कटुता येऊ दिली। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय की दादा अर्थमंत्री होते आणि बारामतीवरती त्यांचं एवढं प्रेम होतं की बारामतीतील प्रत्येक विकासाचं काम ते स्वतः जाणीवपूर्वक लक्ष देऊन करायचे। आणि मला आठवतं की अनिल परब त्यावेळी परिवहन मंत्री होते आणि बारामतीमध्ये एसटीच्या डेपोचा एक प्रस्ताव आला होता। ते कन्सल्टंट जे होते ते माझे मित्र होते, माझ्याकडे आले, ते मला म्हणाले की सुनीलजी, तुम्ही जर दादांना सांगितलं तर बारामतीच्या कन्सल्टंटचं जे काम आहे त्यावरती मी काम करू शकेन। अनिल परब म्हणाले, मी दादांना सांगणार नाही, माझी ती डेअरिंग नाही। त्यांनी मला जास्त आग्रह केला म्हणून मी दादांकडे गेलो। दादा समोर बसले, मला म्हणाले, सुनीलराव बसा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय की बारामतीच्या विकास कामामध्ये माझ्या या सगळ्या कामात कोणीही लक्ष घालणार नाही। हे काम जसं मला हवंय तसं मी करून घेणार आहे, त्यामुळे या कामामध्ये तुम्हाला मदत करू देणार नाही। जसं मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येक वेगळेपणा दिसतो, तो दादांचं त्या ठिकाणी असलेले जे परिश्रम होते, बारकावा होता, यामुळेच ते शक्य झालं। आणि ते असंही म्हणाले की बारामतीतला डेपो मी असा बनवणार आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीचा डेपो नसेल, अशा पद्धतीचा डेपो निर्माण करण्याची त्यांची मनातली इच्छा होती। भविष्यात ते काम आता सुरू झालं असेल मला माहीत नाही, पण दादांचा हा स्वभाव होता। अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी दादांबद्दल
अनेक वक्तव्य केली. मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये या सदनामध्ये आमदार म्हणून आलो तेव्हा दादा विरोधी पक्षामध्ये बसत होते. आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. आमच्या सिरियसली असल्यामुळे बऱ्याच वेळेला विरोधी बोलताना मला वारंवार मिळायची आणि त्यावेळेचे अध्यक्ष महोदय देखील मला तत्काळ बोलू द्यायचे. आणि त्यामुळे असं नाही की आपणही देता, पण त्यावेळी बोलू द्यायचे. त्यावेळी विरोधी पक्षावरती जेव्हा एक नवीन सदस्य जे काय बोलतोय, विरोधी पक्षावरती जरी आरोप करत असला तरी देखील त्याच्या भावना काय आहेत हे बारकाईने बघायचे. आणि विधिमंडळाचं त्यावेळेचं सत्र संपल्यानंतर जेव्हा दादा लॉबीत भेटायचे त्यावेळी कौतुक देखील करायचे. हे देखील दादा मी अनुभवलेत. त्यामुळे एखाद्या नवीन सदस्याला कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशाच सिनियर सदस्य ज्यावेळी एखाद्या नवीन सदस्याला त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवतात, चिठी लिहून पाठवतात की सभागृहामध्ये आपण आणखी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे, हा देखील स्वभाव मी दादांकडून त्यावेळी मी अनुभवलेला आहे. विधिमंडळात कधी एकत्र तर कधी कधी आम्ही एकमेकांच्या समोरच्या वाकावर होतो. वागणं बोलणं हे कधीही बदललेलं नाही. अजातशत्रू असे ते नेते सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपभोगलं होतं. खताच्या चाव्या महाविकास आघाडीचं सरकार असतानाही आणि देवाभाऊंचं असतानाही अजितदादांकडे राहिला. त्यावेळी एखाद्या कामासाठी निधी देताना दादांनी कधीच आपलं म्हटलं नाही. दादा म्हणजे कामाचा माणूस असं एक ख्याती होती. आणि मला आठवतं की दादा किंवा मागितली तर त्यांचं एकच असायचं की सकाळी 7:30ला ये, 7:30ला ये. आणि 7:30ला जेव्हा आपण जायचो त्यांच्या हजर असेल, मग ते मंत्रालय असेल किंवा त्यांचं ते घर असेल, अशा ठिकाणी दादांचं काम करण्याची पद्धत होती. या विमान दुर्घटनेत त्यांचं निधन झालं. या अपघातात महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. हा महाराष्ट्रातील खूप मोठा अपघात आहे. हा नेमकं याचा तपास संबंधित यंत्रणा करतील. परंतु लोकांच्या प्रेमातून उभं राहिलेलं नेतृत्व हे या विमान अपघातामध्ये ज्यांचं आपण काळाने त्याला हिरावून दिलं. मला या ठिकाणी श्रद्धांजली वाहताना माननीय मुख्यमंत्री आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की उभ्या महाराष्ट्राला या जसं शंका देखील आहे आणि त्यामुळे त्याची व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावं एवढीच मागणी करतो. त्यांना अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर या शोक प्रस्तावामध्ये सन्माननीय स्वरूपसिंग नाईक, शालिनीताई पाटील, राज पुरोहित मित्र होते. भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरुवातीच्या काळात आम्ही या सदनामध्ये आलो तर काम करायचे. मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना देखील अनेक वेळा आमचे संबंध असायचे. त्यामुळे जवळची मैत्री होती. आणि मला आठवतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री असताना प्रतोदाला आपण दर्जा दिला होता. आणि तो दर्जा देत असताना त्यावेळेला कॅबिनेटचा दर्जा हा प्रतोदाला दिला गेला. प्रतोदाला सुरुवातीला त्या काळात घरं दिली गेली आणि नागपूर अधिवेशनामध्ये आपण त्यांना बंगला पण दिला होता. त्यांच्यासोबत मी देखील होतो. आणि राज पुरोहित एवढे उत्सुक होते की त्यांनी आदल्या दिवशी जाऊन तो बंगला ताब्यात घेतला. मी त्यांना मुंबईहून फोन केला की म्हणे की अरे देवेंद्रजीने बंगला दिला नागभवन में. नाही मी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने नागपूरला पोहोचलो आणि मी राज पुरोहितना फोन केला की बाबा तू प्रतोद झाल्यानंतर तुला बंगला मिळाला. बंगला कसा आहे? अरे बोला कुछ बात मत करो, उस बंगले में मैं गया था लेकिन 2 सांप निकले. तो आप कहाँ हो? तो रात को मैं उठ के आया और बापट साहब जो हमारे मंत्री थे उनके घर पे सोया हूँ. असे पण काही किस्से राज पुरोहित आहेत. अनेक वेळा मोकळेपणाने ते बोलायचे. आणि राज पुरोहित हे जन्म मित्र होते. त्यांची सगळ्यांची मैत्री होती. आणि ते जेव्हा गेले तेव्हा खऱ्या अर्थाने मला जे कळलं त्यानंतर बऱ्याच काळ ते आजारी आणि त्यानंतर त्यांचं देहावसन झालं. पण राज पुरोहित यांचा स्वभाव हा सर्व पक्षामध्ये ते एक लाडकं असं नेतृत्व म्हणून राज पुरोहितकडे आपण पाहत होतो. गंगाधर पटणे, चिंतामण पालक, रामचंद्र नांदेकर, रूपलेखा खंडेराव ढोरे या सगळ्या सदस्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माननीय या सभागृहाचे नेते देवेंद्र
त्याने जो प्रस्ताव या ठिकाणी मांडला त्याला मी पाठिंबा देतो. धन्यवाद. मुश्रीफ साहेब